जय भोले मित्र, हा जो लोकेशन बघता ना, आता ही संध्याकाळ होण्याचा टाईम आहे आणि सहज 5:30 वाजलेत. पण मला खरोखर रायतेचे ग्रामस्थ भेटलेले आहेत. हे बघा, ही जीवाभावाची माणसं भेटली मला. आणि खरोखर काका कसं वाटते तुम्हाला आता हे जे झालं आपलं हे चांगलं झालेलं आहे. विकासाचं जे काम झालं आहे, मग ते कसं काय झालं आहे? तुम्हाला काय समाधान वाटतो का या गोष्टीबद्दल? यामध्ये समाधान हां, वाटतं. मग तुमची काही नाराजी आहे का? तुम्हाला काही समाधान? आमचे ते काय आमची नाराजी नाही याच्यामध्ये. अच्छा. समजलं, पण बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे हां का आपण म्हणजे शेती गेल्यामुळं आपल्याला काही राहिलेलं नाही. हां हां पुढच्या पिढीला त्रासदायक आहे. बरोबर. म्हणजे इकडे म्हणजे तुम्ही बघू शकता हां का हे जे क्रांतीचं जे पाऊल आहे, हे आम्हाला चांगलं वाटत असेल, पण माझा शेतकरी राजा कुठंतरी नाराज आहे. हां आणि ही नाराजी मला या काकांकडून दिसली. काका, खरोखर काय नाराजी आहे? तुम्हाला काही मोबदला वगैरे बरोबर भेटला नाही का जमिनीचा? असं लोकांचं म्हणणं आहे की आपल्याला पाहिजे तसं भाव मिळालेलं नाही. अच्छा. आता बघा, ते काय म्हणाले का सगळ्या गोष्टी तुमचा जो विकास होतोय त्या विकासाच्या आड माझा शेतकरी कधीच येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हां. पण विकासाच्या आड न येता पण माझ्या शेतकरी राजाला जो मोबदला भेटता तो मोबदला शेतकऱ्याला मिळालेला नाही सरकारकडून, ही त्यांची समस्या आहे. तर खरोखर मी माझ्या वतीने, माझ्या इंस्टाग्राम असेल, माझा फेसबुक असेल किंवा माझा यूट्यूब असेल, ह्या माझ्या टोटली फॅमिलीकडून आणि टोटली माझ्या वैयक्तिक फॅमिलीकडून, तुम्ही मित्रमंडळी असू शकता, सर्व तुम्ही मित्रमंडळी आणि इतरही सगळ्यांच्या वतीने का खरोखर माझ्या शेतकरी राजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो हक्काने मिळाला पाहिजे, ही माझी स्वतःची भावना आहे. आणि तुम्ही पण मला कमेंट्स करून सांगा मित्र, कारण शेतकरी हा पोशिंदा आहे. पोशिंदा जर जगला तर आम्ही जगू शकता. बरोबर. कारण ही देशाचा ब्रीदवाक्य असं आहे का जय जवान आणि जय किसान. कारण जवान जिंकला, जवान जर जिंकला, जवानाला जर पाठिंबा दिला तर आपली सुरक्षा होऊ शकते. आणि माझ्या शेतकऱ्याला, माझ्या किसानाला जर पाठिंबा तुम्ही दिला तर माझा शेतकरी आपल्याला जगू शकतो, ही माझ्या शेतकऱ्याची ताकद आहे. म्हणून शेतकऱ्याला पहिला न्याय दिला पाहिजे असं त्यांचं पण म्हणणं वैयक्तिक आहे आणि माझ्याकडून पण सुद्धा आहे. मित्र, तुम्हाला जर आवडलं असेल तर मला लाईक करा, कमेंट्स करा, फॉलो करा. जय भोले मित्र.